मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आज आपल्याला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी असलेला स्थिरचित्र हा विषय, या विषयाची माहिती करून घ्यायची आहे आणि हे चित्र कसं काढायचं आणि कसं रंगवायचं हेही बघायचं आहे. स्थिरचित्र या विषयात आपल्यासमोर काही वस्तू मांडल्या जातात आणि त्यांचं चित्रीकरण आपल्याला करायचं असतं. या वस्तू कोणत्या असतात तर कोणत्याही 3 ते 4 मानवनिर्मित वस्तू आणि 2 ते 3 निसर्गनिर्मित वस्तू आपल्यासमोर मांडल्या जातात. मानवनिर्मित वस्तू म्हणजे टोपली, डबा, भांडं, बाटली, बादली, तांब्या, कळशी अशा प्रकारच्या कोणत्याही मानवनिर्मित वस्तू आपल्यासमोर ठेवल्या जातात. आणि त्याच्याबरोबरच 2 ते 3 निसर्गनिर्मित वस्तू म्हणजे कुठल्याही भाज्या, फळं, नारळ, शहाळं, दुधी, बटाटा, कांदा इत्यादी या वस्तूंची योग्य रीतीने मांडणी केली जाते. आणि या वस्तू अधिक खुलून दिसाव्यात म्हणून त्या वस्तूंच्या पार्श्वभागी रंगीत कापडाचा वापर करतात. हे चित्र काढताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात की या समूहाचं रेखाटन करताना वस्तू लहान आकारात काढायच्या नाहीत. कागदाचा जवळजवळ 3/4 भाग वस्तूंच्या चित्राने व्यापला पाहिजे आणि वस्तूसमूहाबाहेरील जो भाग आवश्यक नाही तो चित्रामध्ये दाखवायचा नाही. वस्तूसमूहाच्या अगदी समोर बसलं तर आपल्याला ती मांडणी व्यवस्थित दिसते. जर का एका बाजूला बसायला जागा मिळाली तर काही वस्तू एकावर एक आच्छादित झाल्यासारख्या दिसतात. तुम्ही बसलेल्या जागेवरून एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या मागे झाकली गेलेली असली तर तसंच्या तसं चित्र काढायचं नाही. त्यासाठी तुमच्या मांडणीमध्ये तुम्ही थोडाफार बदल करू शकता आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित दिसतील असं चित्र काढू शकता. कधीकधी आपल्या जागेवरून वस्तू एकदम सुट्या दिसतात, जरासुद्धा आच्छादलेल्या दिसत नाहीत. अशा वेळेला आपण त्या वस्तूंची थोडीफार मांडणी आपल्या चित्रामध्ये बदलू शकतो आणि काही वस्तू एकमेकांवर थोड्याफार आच्छादित झाल्या आहेत असंही दाखवू शकतो. चित्र काढायला सुरुवात करण्यापूर्वी समोर ठेवलेल्या वस्तूसमूहाचं निरीक्षण केलं पाहिजे. त्यांचं एकमेकांबरोबर असलेलं प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच काय तर कुठली वस्तू सर्वात मोठी आहे, कुठली वस्तू सर्वात छोटी आहे किंवा एखाद्या वस्तूच्या डबल आकाराची दुसरी वस्तू आहे का, असं एकमेकांबरोबरचं प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं चित्र रेखाटून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ समोरच्या चित्रात आपल्याला बघा, या फोटोमध्ये वेगवेगळ्या वस्तू दिसत आहेत. त्याच्यामध्ये एक टोपली आहे, टोपलीमध्ये दुधी ठेवलेलं आहे आणि डाव्या बाजूला काचेची बाटली आहे. खाली एका काचेच्या बशीमध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो असं ठेवलेलं आहे. उजव्या बाजूला स्टीलचं पातेलं आहे. याशिवाय 3 प्रकारची कापडं या फोटोमध्ये दिसून येत आहेत. सगळ्यात मागच्या बाजूला लाल रंगाचं कापड आहे. टोपलीतून जे बाहेर आलं आहे ते पांढऱ्या रंगाचं आहे आणि वस्तूंच्या खाली आच्छादलेलं जे कापड आहे ते निळ्या रंगाचं आहे. या रंगसंगतीमुळे सर्वच वस्तूंना चांगला उठाव येत आहे
त्यामुळे ह्याच्यामध्ये रंगसंगती बदलण्याची गरज भासत नाही आहे. आता आपण ह्याचं चित्र काढून घेतलेलं आहे. समोर पेन्सिलीने काढलेलं रेखाटन आपण बघूया. आपल्यासमोर असलेल्या कागदावर आपण चित्राला एक बॉर्डर आखून घेतलेली आहे, म्हणजे चौकट आखून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण वस्तूंचं चित्रण केलेलं आहे. आता हे चित्र आपण जलरंगांनी रंगवणार आहोत. त्यासाठी पॅलेटमध्ये आपण ट्यूबमधले जलरंग काढून घेत आहोत. सर्वात आधी आपण सॅप ग्रीन हा रंग काढून घेतला आहे, म्हणजे हिरवा रंग. त्यानंतर लेमन येलो म्हणजे पिवळा रंग आणि येलो ऑकर हे 3 रंग आपण पॅलेटमध्ये काढून घेतले आहेत. हे जलरंग आपण थोडेसे पातळच वापरणार आहोत, मध्यम पातळ. खूप जास्त पाणी नाही घालायचं, पण अगदी घट्टही नाही वापरायचे. तुम्ही बघू शकता पॅलेटमध्ये आपले पातळ रंग कसे तयार करतोय आपण. आता आपल्याला सुरुवात करायची ती दुधीने. दुधीचं चित्र आपण आधी रंगवणार आहोत. दुधीचा रंग हा हिरवट आहे, तो रंग आपल्याला तयार करून घ्यायला लागतो. आपण सॅप ग्रीन, लेमन येलो आणि येलो ऑकर असे 3ही रंग मिसळून घेतलेत. त्यात थोडं पाणी घातलं आहे. अनावश्यक तो भाग खोडून टाकला आहे, किंवा काही जास्त डबल रेषा झाल्या असतील तर नको त्या रेषा खोडून टाकायच्या आणि मग चित्र रंगवायला सुरुवात करायची. बघा, आपण दुधीमध्ये सुरुवातीला फिका हिरवा रंग तयार करून घेतला आहे आणि त्याने सुरुवात केली आहे. त्यामध्ये अधेमध्ये तो रंग ओला असतानाच काही ठिकाणी आपण गडद रंग मिसळत आहोत. आवश्यक तशा फिक्या आणि गडद रंगछटा तयार करून आपण दुधीचं चित्र रंगवून घेतलं आहे. त्याला एक पहिला वॉश देऊन घेतला आहे. स्थिरचित्र या विषयात वस्तूवरील छायाप्रकाशाला खूप महत्त्व असतं. वस्तूवर पडलेल्या छायाप्रकाशामुळेच ती वस्तू गोलाकार असल्याचं दिसतं. चित्र जर एकाच छटेमध्ये रंगवलं तर ते त्रिमित दिसणार नाही, अगदी सपाट दिसेल. त्रिमित दिसण्यासाठी आपल्याला छायाप्रकाश दाखवणं आवश्यक आहे. चित्र रंगवताना आपण जलरंग किंवा पोस्टर कलर्स किंवा ऑइल पेस्टल्स, पेन्सिलींचे रंग, रंगीत पेन्सिली हे काहीही वापरू शकतो. पण कोणतंही माध्यम वापरलं तरी
प्रत्येक वस्तूमध्ये छायाप्रकाश दाखवणे आवश्यक आहे. म्हणजेच फिका रंग, फिक्की छटा, मध्यम छटा आणि गडद छटा अशा किमान 3 छटांमध्ये चित्र रंगवणं आवश्यक आहे. सावकाशपणे आपण दुधीवरचे बारकावे दाखवत आहोत. यानंतर आपण टोपलीला रंगवतोय. टोपलीसाठी आपण येलो ऑकर आणि पांढरा ह्या 2 रंगांच्या मिश्रणातून मिळणाऱ्या फिक्या आणि गडद छटा वापरत आहोत. टोपलीचा पहिला वॉश पूर्ण झाल्यावर बर्न सिएना हा रंग त्यामध्ये मिक्स करून त्याने आपण काही टेक्स्चर दाखवत आहोत. टोपली वेताची असल्यामुळे वेतासारखा आभास त्याच्यात निर्माण करायला हवा.
तपकिरी रंगाच्या फिक्या आणि गडद छटा वापरून आपण टोपलीचं चित्र पूर्ण केलं आहे. जलरंग हे ओले असताना थोडे गडद दिसतात, परंतु वाळल्यावरती ते पुन्हा फिके दिसायला लागतात. त्यामुळे आपण दुधीचा भाग पुन्हा एकदा रंगवून घेतो. त्यात पुन्हा काही बारकावे दाखवत आहोत. यानंतर आपल्याला टोपलीतून बाहेर पडणारे जे पांढऱ्या रंगाचं कापड आहे ते दाखवायचं आहे. कापड जरी पांढऱ्या रंगाचं असलं तरी त्यामध्ये जी कापडाच्या घड्या पडल्यामुळे काही ठिकाणी सावली दिसते. त्या सावलीसाठी आपण ग्रे म्हणजे करडा हा रंग वापरत आहोत. फिका करडा आणि गडद करडा असे रंग आपण इथे वापरत आहोत. आणि कापडावर जिथे उजेड पडला आहे तिथे आपण तो पांढरा भाग सोडून सोडून इतर ठिकाणी रंग देत आहोत.
कापड रंगवून झाल्यावर आपण बटाटा, कांदा, टोमॅटो ह्या 3 वस्तू रंगवणार आहोत. बटाट्यासाठी आपण येलो ऑकर, पांढरा आणि तपकिरी हे रंग वापरत आहोत. कांद्याचा रंग तयार करण्यासाठी आपण क्रिम्झन रेड, येलो ऑकर आणि थोडा गडद तपकिरी हे रंग मिसळले आहेत. टोमॅटो रंगवण्यासाठी क्रिम्झन रेड, येलो ऑकर, लेमन येलो हे रंग आपण वापरत आहोत.
यानंतर आपल्याला स्टीलचं भांडं रंगवायचं आहे. स्टीलचं भांडं आपण बघितलं तर त्यामध्ये काळसर करडा, फिका करडा आणि पांढरा हा प्रकाशाचा रंग, हे रंग दिसतात. त्याशिवाय आजूबाजूला असलेल्या वस्तूंचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये दिसतं. आता बाजूला निळ्या रंगाचं कापड आहे, त्यामुळे निळ्या रंगाचं रिफ्लेक्शन आपल्याला या स्टीलच्या भांड्यात दिसणार आहे. आणि हे भांडं चकचकीत आहे, त्यामुळे तीव्र प्रकाशाचा कागदाचा भाग तसाच सोडून आपण इतर भाग रंगवून घेणार आहोत. यामध्ये आपण कोबाल्ट ब्लू आणि पेन्स ग्रे हे रंग वापरणार आहोत. चित्राचा यापुढील भाग आपण व्हिडिओच्या पुढील भागात बघूया.